नवीन अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता तिसरी कवितेचे नाव आहे शेतकरी दादा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला सांगायची आहेत. चला तर मग, तुम्ही कधी गावी गेला आहात का? हो. गावात गेल्यानंतर तुम्ही शेतात कधी गेला होतात का? गेला होतात. तर शेतात कोण काम करतं? शेतात गावाकडची लोक काम करतात आणि त्यांना शेतकरी असं म्हणतात. काय म्हणतात? शेतकरी. हा शेतकरी शेतात दिवस रात्र मेहनत करतो आणि अन्न धान्य कमवतो, धान्य उगवतो. शेतात काम करून धान्य उगवतो. तर आज अशीच एका शेतकरी दादाची कविता आपण पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे शेतकरी दादा. कवितेचं नाव आहे शेतकरी दादा. चला तर मग आधी आपण ही कविता बोलूयात. शेतकरी दादा शेतात राबतो, काळ्या आईची सेवा करतो. शेतकरी दादा शेतात राबतो, काळ्या आईची सेवा करतो. दिवस रात्र करतो काम, काळ्या मातीत गाळतो घाम. दिवस रात्र करतो काम, काळ्या मातीत गाळतो घाम. ढगांना देखील आली दया, पाऊस पाडून करती माया. ढगांना देखील आली दया, पाऊस पाडून करती माया. घामात पावसात भिजली माती, मातीने दिले टपोरे मोती. घामात पावसात भिजली माती, मातीने दिले टपोरे मोती. मोत्यांची भाकर करते आई, शेतकरी दादा खुशीत खाई. मोत्यांची भाकर करते आई, शेतकरी दादा खुशीत खाई. पहा आता हा जो शेतकरी दादा आहे, पहा इथे एका शेतकरी दादाचं चित्र दिलेलं आहे आणि तो शेतकरी दादा शेतात राबतो. राबतो म्हणजे मेहनत करतो. शेतकरी दादा का पहा, 2 बैल आहेत आणि ते बैल नांगर, हा जो आहे तो नांगर आहे आणि तो नांगराला त्या नांगराला 2 बैल जुंपले आहेत आणि त्या बैलांच्या साहाय्याने शेतकरी शेतात राबत आहे, मेहनत करत आहे. राबतो म्हणजे काय? मेहनत करतो. शेतकरी दादा शेतात राबतो म्हणजे शेतात दिवस रात्र हा शेतकरी दादा काम करतो, मेहनत करतो. काळ्या आईची सेवा करतो. काळी आई म्हणजे शेत. जी माती आहे त्या मातीला, त्या शेताला, त्या शेतकरी दादाची काळी आई असे म्हटलं आहे. आणि हा शेतकरी दिवस रात्र त्या शेतात काम करतो, मेहनत करतो म्हणजे त्या काळ्या आईची सेवा करतो. काय करतो? सेवा करतो. दिवस रात्र करतो काम. दिवस रात्र म्हणजे दिवस रात्र तो काय करत असतो? पूर्ण दिवस त्या शेतात काम करत असतो, मेहनत करत असतो. काळ्या मातीत गाळतो घाम आणि मग दिवस रात्र मेहनत केल्यानंतर त्या काळ्या मातीत तो त्याचा घाम गाळतो. ढगांना देखील आली दया. ढग म्हणजे क्लाउड्स. ढगांना देखील आली दया. दया आली म्हणजे काय केलं? पहा, ढगांना देखील आली दया, पाऊस पाडून करती माया. जर पाऊस पडला नाही तर शेतात धान्य उगवेल का? सांगा बरं. या पावसावरती शेतकरी काय करत असतो? शेती करत असतो. आणि जर पाऊस पडला तरच शेतात धान्य उगवतं, पीक येतं. म्हणून काय म्हटलं आहे? ढगांना देखील आली दया.
ह्या ढगांना दया आली आणि त्या ढगांनी काय पाडला? पाऊस पाडला. पाऊस पाडून करती माया. माया म्हणजे प्रेम करतो शेतकरी. हे ढग देखील सुद्धा ह्या शेतकरी रायावरती पाऊस पाडून प्रेम करतात. घामात पावसात भिजली माती. घामात पावसात भिजली माती. ह्या शेतकऱ्याच्या घामात, ह्या घामाने आणि पावसाने काय भिजली? माती भिजली. आणि माती भिजल्यामुळे शेतकऱ्याने शेतात जे काही पीक लावलं होतं, पीक पेरलं होतं, त्या मातीने दिले टपोरे मोती. आणि मग पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याचे काय झालंय? शेतात धान्य उगवलं आहे आणि त्या धान्याला टपोरे मोती म्हणजे पहा इथे कंस दिसत आहेत. हे काय आहेत? कणीस आहेत. आणि मग त्या कंसामधून धान्य निर्माण होतं, धान्य उगवतो. मग मातीने दिले टपोरे मोती. त्या शेतकऱ्याला शेतामध्ये पाऊस पडल्यामुळे चांगलं धान्य मिळतं. त्या धान्याला टपोरे मोती असं म्हटलं आहे. मोत्यांची भाकर करते आई. मोत्यांची भाकर. भाकर कशाची केली जाते? कोण सांगेल? बरोबर, ज्वारी, बाजरी याच्या पिठापासून भाकर तयार केली जाते. मग मोती, मग हे जे ज्वारी आहे, बाजरी आहे, याला काय म्हटलं आहे? मोती म्हटलं आहे. आणि या मोत्याची भाकर कोण करते? आई करते. या मोत्याची भाकर आई करते. शेतकरी दादा खुशीत खाई. आणि या मोत्याची भाकर शेतकरी दादा, हा जो शेतकरी आहे, हा आनंदाने, खुशीने काय करत आहे? ती भाकर खात आहे. पहा इथे छान असं एक शेतकऱ्याचं घर दाखवलं आहे, शेत दाखवलं आहे. आणि तो शेतकरी शेतामध्ये मेहनत करत आहे. इथे एक गाय आहे आणि गायीबरोबर गाईचं वासरूसुद्धा इथे दाखवलेलं आहे. अशी ही शेतकरी दादाची कविता आज आपण इथे शिकलो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या कवितेवर आधारित स्वाध्यायाची प्रश्नोत्तरे किंवा कठीण शब्द हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.